दोडामार्गमधून बांदा, गोवा, सावंतवाडी असा प्रवास करणारा तसेच माणसाळलेला जंगली ओंकार हत्ती गेले अनेक दिवस सावंतवाडी तालुक्यातील काही गावात फेऱ्या मारतोय। या हत्तीला पुन्हा दोडामार्गमध्ये पाठवावे जेणेकरून तो कळपात सामील होईल अशी मागणी होत आहे। बुधवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास बांदा तेरेखोल नदी किनाऱ्यावर बागायतीमधून चक्क नदी किनाऱ्यावर दाखल झाला। ही वार्ता कळताच गोवा मुंबई महामार्गावर इन्सुली चेकपोस्ट आरटीओ दरम्यान अनेक वाहने उभी करून हत्ती बघण्यासाठी मोठी गर्दी जमली। वाहतूक कोंडी निर्माण झाली। अखेर बांदा पोलिसांनी घटनास्थळी येऊन वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी खबरदारी घेतली। जवळपास पाऊण तास ओंकार हत्ती बांदा तेरेखोल नदी किनाऱ्यावर होता। मोबाईलमध्ये अनेक जण चित्रीकरण करत होते। मोठ्या संख्येने लोक गोळा होऊन देखील ओंकारवर कोणत्याही प्रकारचा परिणाम दिसत नव्हता। ओंकार हत्ती याने नुकसान करू नये यासाठी वन कर्मचारी तसेच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।